नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे खोडवा ऊसाच्या विक्रमी उत्पादनाची अष्टसूत्री. शेतकरी मित्रांनो, खोडवा ऊसाचे विक्रमी टनेज घ्यायचे असेल तर आपल्याला या पिकामध्ये वापरण्यात येणारी अष्टसूत्री किंवा अष्टसूत्री माहीत असणं गरजेचं असतं. तर याच्यामध्ये पहिलं सूत्र आहे ते म्हणजे जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन. ऊस पिकाचं विक्रमी टनेज घेण्यासाठी खोडवा ऊसाच्या सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन करणं तसेच सेंद्रिय कर्ब वाढवणं अतिशय गरजेचं असतं. खोडवा ऊसाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1% जास्त असणं गरजेचं असतं. हार्वेस्टरनं ऊसाची तोडणी केल्यानंतर पाचटाची ऑटोमॅटिक कुटी केली जाते. त्याच पद्धतीनं मजुरांच्या सहाय्यानं ऊसाची तोडणी केली असेल तर आपल्याला जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी ऊस तुटल्यानंतर पाचट कुटी यंत्रानं पाचटाची व्यवस्थितरित्या कुटी करून घ्यायची आहे. त्यानंतर ऊस पिकातील पाचट कुजवण्यासाठी आपल्याला पाचटावर 1 एकर क्षेत्रासाठी 1 बॅग युरिया तसेच 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट तसेच त्याच्यामध्ये 1 बॅग पाचट कुजवणारे जीवाणू एकत्रित मिक्स करून आपल्याला पाचटावर हा सर्व खत समसमान फेकून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्प्रिंकलरच्या सहाय्यानं किंवा पाणी देऊन सर्व पाचट आपल्याला भिजवायचं आहे, जेणेकरून पाचट कुजवण्याचं काम जीवाणूंमार्फत केलं जाईल. पाचट कुजविण्यासाठी आपण दर 15 दिवसातून 2 वेळेस वेस्ट डिकम्पोजरची फवारणी घेऊन देखील आपण पाचट कुजवू शकतो. दुसरं सूत्र आहे योग्य पद्धतीच्या वाणाची निवड. खोडवा ऊसाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त खोडवे धरता येणाऱ्या योग्य पद्धतीनं ऊस संशोधन केंद्रानं विकसित केलेल्या वाणाची निवड करणं गरजेचं असतं. तिसरं सूत्र आहे खोडवा ऊसाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी आपला लागणीचा ऊस किंवा या अगोदरचा खोडवा वेळेत तुटणं देखील गरजेचं असतं. म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर तसेच डिसेंबर मध्ये पहिल्या ऊसाचा खोडवा तुटल्यानंतर आपण नंतरचा खोडव्याचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करू शकतो. उशिरा फेब्रुवारी, मार्च मध्ये तुटलेला ऊसाचा खोडवा शक्यतो धरू नये. खोडवा ऊसाच्या विक्रमी उत्पादनाचं चौथं सूत्र आहे ते म्हणजे संख्या नियोजन. प्रति बेटामध्ये किंवा बुचडीमध्ये आपल्याला 10 ते 12 निरोगी व सशक्त ऊस ठेवणं गरजेचं असतं. तसेच हे 10 ते 12 ऊस शेवटी तुटेपर्यंत योग्य पद्धतीनं निरोगी अवस्थेत ठेवणं देखील गरजेचं असतं. 5वं सूत्र आहे आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार तसेच तज्ञांच्या सल्ल्यानं AI व IoT तंत्रज्ञानानं दिलेल्या निर्देशानुसार काटेकोरपणे खत व्यवस्थापन व अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं. त्याच पद्धतीनं खोडवा ऊसामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करणं. 6वं सूत्र आहे काटेकोरपणे कीड व रोग व्यवस्थापन व नियंत्रण करणं. कारण किडींमुळं 10 ते 20% पर्यंत तसेच रोगांमुळं 30 ते 40% पर्यंत खोडवा ऊसाच्या उत्पादनात घट आढळून आलेली आहे. 7वं सूत्र आहे योग्य पद्धतीनं पाणी व्यवस्थापन. त्याच पद्धतीनं खोडवा ऊसातील आर्द्रतेचं व्यवस्थापन. खोडवा ऊसाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला ठिबकच्या माध्यमातून नेहमी आपल्या खोडवा पिकाला वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं असतं. खोडवा ऊसाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला खोडवा ऊसाला थोडं परंतु सारखं पाणी देणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं खोडवा पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ऊसाच्या प्लॉट मधील आर्द्रतेचं व्यवस्थापन करणं देखील गरजेचं असतं. जर दरवर्षी आपण ऊस शेती करत असाल तर आपल्याला बांधावर प्लॉट भोवती दर
10 फुटाला नारळाची झाडं किंवा हादगा, शेवगा यासारखी उंच वाढणारी झाडं लावायची आहे, जेणेकरून प्लॉट मधील आर्द्रता आपली नियंत्रित राहणार आहे. उन्हाळ्यात उष्णतेपासून, उष्ण झाडांपासून आपल्या प्लॉटचं संरक्षण होणार आहे. त्याच पद्धतीनं हिवाळ्यामध्ये थंडीच्या लाटेपासून देखील आपल्या ऊस पिकाचं संरक्षण होणार आहे. त्यामुळं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आर्द्रतेचं नियोजन करणं देखील गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला ऊसाच्या प्लॉट मध्ये पाणी देण्यासाठी आपण रेनगन, त्याच पद्धतीनं जुगाड केलं स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर देखील वापरू शकतो. तर स्टँडवर 16 फुटी 18 फुटी पाईपवर आपण स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर जोडून देखील आपण दररोज सकाळी त्याच पद्धतीनं सायंकाळी ऊसाच्या वाढीच्या विविध अवस्थेनुसार 2 तास 4 तास पाणी देऊन आपण ऊसाच्या प्लॉट मधील आर्द्रतेचं व्यवस्थापन करू शकतो. 8वं आणि शेवटचं सूत्र ते म्हणजे वर सांगितलेल्या सर्व गोष्टींचा तज्ञांच्या सल्ल्याने काटेकोरपणे नियोजन व व्यवस्थापन. त्याच पद्धतीनं विक्रमी टनेज घेण्यासाठी आपल्याला तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन. आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या खोडवा ऊसाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याच पद्धतीनं चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.